नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका नीलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य, विषय कंपनी कायद्याची मूलतत्वे. प्रकरण पहिले, कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना. लेक्चर सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू, कंपनी कायदा 2013 ची वैधता, कंपनी अधिनियम 2013 मधील ठळक वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक अभ्यासणार आहोत. तसेच कंपनीचा अर्थ आणि कंपनीची व्याख्या व कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण कंपनीचा अर्थ आणि व्याख्या बघणार आहोत. कंपनी हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. कॉम म्हणजे सोबत किंवा एकत्र, पॅनिस म्हणजे ब्रेड आणि हा मूलतः जेवण एकत्र घेणाऱ्या व्यक्तींच्या संगतीचा उल्लेख करतो. विरंगुळ्याच्या काळात व्यापाऱ्यांनी उत्सवाच्या मेळाव्याचा फायदा घेत व्यवसाय विषयक बाबींवर चर्चा केली. आजकाल कंपनीच्या संघटनेने फार महत्त्व दिलेले आहे. लोकप्रिय भाषेत सांगायचे झाले तर एखादी कंपनी काही व्यवसाय किंवा उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली सदृश्य व्यक्तींची संघटना दर्शवते. कंपनी ही एक कॉर्पोरेट संस्था असते आणि कायदेशीर व्यक्ती असते ज्याची स्थिती आणि व्यक्तिमत्व वेगळे असते आणि ते त्या सदस्यांपेक्षा वेगळे दर्शविले जाते. कायदेशीर अर्थाने एक कंपनी नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही व्यक्तींची एक संघटना आहे आणि देशाच्या विद्यमान कायद्यानुसार ती एकत्रित आहे. आता आपण कंपनीची व्याख्या बघणार आहोत. कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 च्या तरतुदीनुसार कंपनी म्हणजे कंपनी कायदा 2013 च्या अंतर्गत आणि आधीच्या कोणत्याही कंपनी कायद्याच्या अंतर्भूत असलेली कंपनी होय. सामान्य कायद्यात कंपनी ही एक कायदेशीर व्यक्ती किंवा कायदेशीर अस्तित्व असते जी तिच्या सदस्यांच्या जीवाच्या पलीकडे टिकून राहण्यास सक्षम असते. सामाजिक आणि आर्थिक बाबींच्या प्राप्तीसाठी कंपनी ही एक कायदेशीर साधन आहे. म्हणूनच ही एकत्रित राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर संस्था आहे. दुसऱ्या शब्दात कंपनी म्हणजे अनेक व्यक्ती आर्थिक लाभासाठी एकत्र येऊन निर्माण झालेली ऐच्छिक संघटना होय. या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागात विभागलेले असते व भागांची मालकी ही सभासदस्य तत्वाची अट असते. कंपनी म्हणजे अनेक व्यक्ती एकत्र येऊन कंपनीच्या भांडवलात आपला वाटा उचलणारी ऐच्छिक संघटना होय. तसेच समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या समूहाला सुद्धा आपण कंपनी असे म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक अभ्यासणार आहोत. कंपनी कायदा 1956 नुसार खाजगी कंपनीची सभासद संख्या जास्तीत जास्त 50 पर्यंत मर्यादित आहे. सभासदास त्याचे सदस्य, संचालक किंवा त्याचे नातेवाईक सोडून इतर व्यक्तींकडील ठेवी स्वीकारण्यास मनाई आहे, कलम 1 नुसार. तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनीत जास्तीत जास्त सदस्यांची संख्या 200 पर्यंत मर्यादित आहे.
ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्याचा कोणताही विशिष्ट परिभाषेत कलम समाविष्ट करण्यात आलेला नाही. व्यवसायाची सुरुवात कंपनी कायदा 1956 अन्वये एक खाजगी कंपनी अंतर्भूत झाल्यानंतर ताबडतोब आपली कामे सुरू करू शकते. केवळ सार्वजनिक कंपन्यांना व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. 49 नुसार तर कंपनी कायदा 2013 अन्वये एखादी खाजगी कंपनी देखील ROC कडे सबस्क्राईब पैसे किंवा किमान देय भांडवल आणल्याचे विधान दाखल करेपर्यंत आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही किंवा कोणतेही कर्ज घेऊ शकत नाही. कलम 11 नुसार शेअर्सच्या बाबतीत कंपनी कायदा 1956 नुसार हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित तरतुदी आणि प्राधान्य वाटप खाजगी कंपनीला लागू नाही. कलम 81 नुसार तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनी केवळ राईट्स इश्यू ESOP किंवा खाजगी प्लेसमेंट प्राधान्य वाटप याद्वारे पुढील वाटप करू शकते आणि या प्रकारच्या वाटपाशी संबंधित सर्व तरतुदींचे पालन आवश्यक आहे. ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत कंपनी कायदा 1956 नुसार प्रायव्हेट कंपनी खाजगी कंपनीच्या परिभाषेत सूट मिळाल्यामुळे संचालकांच्या नातेवाईकांकडील ठेवी किंवा कर्ज स्वीकारू शकते. तर कंपनी कायदा 2013 नुसार संचालकांच्या नातेवाईकांकडून असुरक्षित कर्ज ठेवी स्वीकारण्यास खाजगी कंपनीला मनाई करण्यात आलेली आहे. कलम 73 नुसार पुढील मुद्दा भिन्न मतदानाच्या अधिकारांसह शेअर्स. कंपनी कायदा 1956 नुसार भिन्न मतदानाच्या हक्कांसह शेअर्स जारी करण्यासंबंधीच्या तरतुदी खाजगी कंपनीला लागू नाहीत. तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनीला मतदानाचा हक्क सांगण्यासाठी शेअर्स जारी करण्यासाठी कलम 43 मधील तरतुदींचे पालन करावे लागेल. पुढील मुद्दा KMP ची नियुक्ती की मॅनेजरियल पर्सन. कंपनी कायदा 1956 च्या अंतर्गत भांडवलाची पर्वा न करता खाजगी कंपन्यांना भरणा केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत पूर्णवेळ कंपनी सचिव वगळता WTD, MD, मॅनेजर इत्यादींची नियुक्ती करण्याचे बंधन नाही. तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपन्यांसह सर्व कंपन्या ज्याला 5 कोटी किंवा त्याहून अधिक भांडवल भरले गेले असेल त्यांनी पुढील संपूर्ण वेळ की मॅनेजरियल पर्सनची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामध्ये MD, CEO, व्यवस्थापक तसेच कंपनी सचिव किंवा CFO ची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा संचालकांना कर्ज. कंपनी कायदा 1956 नुसार कर्ज देणे, ऍडव्हान्स देणे किंवा सिक्युरिटीज देणे, संचालक आणि इतर इच्छुक संस्थांना हमी देणे या संदर्भातील निर्बंध लागू नसतात. तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपन्यांसह सर्व कंपन्या कर्ज ऍडव्हान्स देण्यास किंवा सिक्युरिटीज प्रदान करण्यास प्रतिबंधित आहे. काही अपवाद वगळता संचालकांना आणि इतर इच्छुक संस्थांना हमी दिली जाते. पुढील मुद्दा निवासी संचालक. कंपनी कायदा 1956 नुसार संचालक भारतात असणे आवश्यक नाही. तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपन्यांसह सर्व कंपन्यांचे किमान एक संचालक असे असावेत की जे मागील कॅलेंडर वर्षामध्ये किंवा किमान 182 दिवस भारतात राहिलेले असतील. पुढील मुद्दा संचालक म्हणून काम करण्यास संमती. कंपनी कायदा 1956 नुसार खाजगी कंपन्यांच्या बाबतीत संचालक म्हणून काम करण्याची संमती ROC कडे दाखल करणे बंधनकारक नाही. तर कंपनी कायदा 2013 नुसार संचालक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने संचालक पदाची जबाबदारी घेतल्याशिवाय
संचालक म्हणून काम करू शकत नाही आणि रजिस्ट्रारकडे अशी संमती त्याच्या 30 दिवसाच्या आत दाखल केली जाते. पुढील मुद्दा, एक ठराव करून 2 किंवा अधिक संचालकांची नेमणूक. कंपनी कायदा 1956 नुसार संचालकांच्या नियुक्ती संदर्भात स्वतंत्रपणे मतदान करावे अशी तरतूद एखाद्या कंपनीची सहाय्यक कंपनी नसलेल्या खाजगी कंपनीला लागू नाही. कलम 263 नुसार खाजगी कंपनीला लागू आहे कलम 86 नुसार. या कायद्याच्या अंतर्गत भांडवलाची पर्वा न करता खाजगी कंपन्यांना संपूर्ण वेळ कंपनी सचिव वगळता MD, WTD, व्यवस्थापक इत्यादींची नियुक्ती करणे बंधनकारक नाही. तर कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मतदानाच्या हक्कासह समभाग देण्याअंतर्गत अशा प्रकारचे प्रस्ताव हलविण्याच्या प्रस्तावाशिवाय एकाच ठरावाद्वारे कंपनीचे संचालक म्हणून 2 किंवा अधिक व्यक्तींच्या नियुक्तीचा प्रस्ताव दाखवला जाणार नाही. कलम 43 नुसार खाजगी कंपन्यांसह सर्व कंपन्या ज्याला कोटी किंवा त्यापेक्षा अधिक भांडवल दिले गेले असेल त्यांनी पुढील संपूर्ण वेळ KMP असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. पहिले वैशिष्ट्य, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. कंपनीचे उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्वतंत्र कॉर्पोरेट अस्तित्व. कायद्याच्या आधीची कंपनी एक व्यक्ती आहे हे त्याच्या सदस्यांपेक्षा वेगळे अस्तित्व मानले जाते. या कायद्यान्वये कंपनीला कॉर्पोरेट व्यक्तिमत्व दिले गेले आहे जे ते तयार करणाऱ्या सदस्यांपेक्षा वेगळे आहे. तो कंपनीचा मालक आहे असे कोणी म्हणू शकत नाही. आता व्यवसाय एखाद्या संस्थेचा आहे. सदस्य वेळोवेळी बदलत राहिले तरीही कंपनीला अस्तित्व आहे. पुढील वैशिष्ट्य, नियमित वारसा. एक निगमित कंपनी कधीही मरत नाही कारण ती कायमस्वरूपी वारसा असलेली एक संस्था आहे. हा मुद्दा अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी समजा M, N आणि O हे कंपनीचे सर्व समभाग असलेले फक्त सदस्य आहेत. त्यांचे शेअर्स P, Q किंवा R कडे हस्तांतरित केले जाऊ शकतात किंवा त्यांना वारसा म्हणूनही मिळू शकतात. म्हणूनच ते आता कंपनीचे भागधारक असल्याने कंपनीचे नवे सदस्य किंवा सभासद होऊ शकतात. परंतु कंपनी समान नावाने, विशेष अधिकार आणि प्रतिकार शक्ती, संपत्ती आणि मालमत्ता असलेली समान अस्तित्व राहील. पुढील वैशिष्ट्य, सामान्य बोधचिन्ह किंवा शिक्का. कंपनीचे एक सामान्य बोधचिन्ह एक शिक्का असतो. या चिन्हातून कंपनीचे कायमस्वरूपी किंवा कायदेशीर अस्तित्व बनते. खरं तर कंपनीचा सामान्य बोधचिन्ह त्याच्या गुंतवणुकीचे प्रतीक आहे. हे कंपनीची अधिकृत स्वाक्षरी मानली जाते. परंतु आता 2013च्या कंपनी कायद्यात दुरुस्ती केल्याच्या आधारे कंपनीकडे सामान्य शिक्का असू शकतो किंवा असू शकत नाही. कंपनी ऍक्टच्या कलम 21 नुसार कंपनीच्या वतीने कागदपत्रांची अधिकृतता, कार्यवाही आणि करार कोणत्याही मुख्य व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याद्वारे मंडळाच्या अधिकृतपणे स्वाक्षरी केली पाहिजे. पुढील वैशिष्ट्य, सदस्यांचे मर्यादित दायित्व. वेगळी कायदेशीर अस्तित्व असलेली कंपनी स्वतःच्या मालमत्तेची मालक असते आणि त्याच्या उत्तरदायित्वांना बांधील असते. सभासद हे त्याच्या मालकीचे कोणतेही मालक किंवा जबाबदार नाहीत. कंपनीचे सर्व कर्ज त्यांच्या सदस्यांऐवजी स्वतःच द्यावे लागते. सदस्यांचे दायित्व मर्यादित आणि शेअर्सद्वारे मर्यादित. कंपनीने घेतलेल्या शेअर्सच्या नाममात्र मूल्यापर्यंत किंवा गॅरंटीद्वारे मर्यादित. कंपनीत त्यांच्या हमीद्वारे
हमी दिलेली रक्कम मर्यादित होते. मर्यादित दायित्व म्हणजे संस्थेच्या कॉर्पोरेट स्वरूपात व्यवसायात करण्याचा मुख्य फायदा होय. पुढचे वैशिष्ट्य समभागांचे हस्तांतरण. कंपनी कायद्याच्या कलम 44 नुसार समभागधारक घोषित करतात की समभाग किंवा डिबेंचर किंवा कंपनीमधील कोणत्याही सदस्याचे इतर व्याज हे जंगम मालमत्ता असेल जी कंपनीच्या लेखात प्रदान केलेल्या पद्धतीने हस्तांतरित केली जाऊ शकेल. अशा प्रकारे कंपनीच्या गुंतवणुकीमुळे त्याच्या सदस्याला त्यांचे शेअर्स खुल्या बाजारात विकता येतील आणि कंपनीकडून पैसे काढून घेताना कोणतीही अडचण न घेता आपली गुंतवणूक परत मिळवता येते. गुंतवणुकीची ही अद्वितीय वैशिष्ट्य गुंतवणूकदारास तरलता आणि कंपनीला स्थिरता प्रदान करते, कारण दुसरीकडे भागीदारीमधील सर्व भागीदारांच्या एकमताने सहमतीशिवाय फर्म भागीदार आपला हिस्सा खुल्या बाजारात विकू शकत नाही. पुढील वैशिष्ट्य खटला आणि दंड भरण्याची क्षमता. कॉर्पोरेट कंपनी असल्याने वैयक्तिक क्षमता असून त्यांच्यावर स्वतःच्या नावाने दावा दाखल करणे आणि इतरांवर दंड भरण्याची क्षमता कंपनीत असते. जेव्हा कंपनीचे अर्थात मालमत्ता किंवा कंपनीच्या व्यक्तिमत्वाचे नुकसान होते तेव्हा कंपनीचा दावा करण्याचा हक्क उद्भवतो. जेव्हा जेव्हा तिच्याबद्दल कोणतीही बदनामीकारक सामग्री त्याच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकेल तेव्हा प्रकाशित केली जाते तेव्हा एखाद्या कंपनीला दावा दाखल करण्याचा देखील अधिकार असतो. पुढील वैशिष्ट्य कंपनी एक नागरिक नाही. नागरिकत्व कायदा 1955 नुसार केवळ एक नैसर्गिक व्यक्तीच भारताचा नागरिक असू शकते, म्हणून कंपनी नागरिक असू शकत नाही. राज्य सरकारच्या कॉर्पोरेट टॅक्स ऑफिसर लिमिटेड, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेला निर्णय म्हणजे कंपनी एक न्याय्य व्यक्ती नाही. कंपनीला एखाद्या देशाचा नागरिकता दर्जा मिळत नसला तरीही त्याला निवासीचा दर्जा मिळू शकतो. केस स्टडी म्हणून आपण असे सांगू शकतो की आर.सी. कपूर विरुद्ध भारतीय संघ ISR 1970 SC 564 या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की जेथे याचिकाकर्ता हा भागधारक आहे अशा कंपनीच्या दृष्टीने थेट विधिमंडळ उपाय करतात तर त्या कंपनीच्या वतीने याचिका दाखल करू शकतात. जर त्या न केलेल्या कारवाईद्वारे त्याच्या अधिकारांचे उल्लंघन केले गेले तर या प्रकरणात कोर्टाने राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये याचिकेचे संचालक कंपनीचा भागधारक म्हणून निर्देश देऊन निवेदन केले. म्हणूनच विद्यार्थी हे लक्षात घ्यावे की एखाद्या व्यक्तीचा हक्क तो कंपनीचा भागधारक आहे या कारणामुळे हरवला नाही. पुढील वैशिष्ट्य कंपनीचे राष्ट्रीयत्व आणि निवास. न्यायालयीन निर्णयांच्या आधारे हे स्थापित केले गेले आहे की एखादी कंपनी नागरिक होऊ शकत नाही, तरीही त्यांचे राष्ट्रीयत्व, रहिवासी आणि निवासस्थान तो देश असतो. पुढील वैशिष्ट्य नियमित वारसा. एखाद्या कंपनीचे अस्तित्व संपले असे कायद्यानुसार जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत एखाद्या संस्थेचे अस्तित्व संपले असे म्हणता येणार नाही. एखादी कंपनी स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती असल्याने कोणत्याही सदस्याच्या मृत्यूमुळे किंवा निघून जाण्याने त्याचा परिणाम होत नाही आणि सदस्यांमध्ये बदल झालेला असूनही ती समान संस्था राहते. नियमित वारसा म्हणजे एखाद्या कंपनीचे सदस्यत्व वेळोवेळी बदलत राहू शकते, परंतु याचा परिणाम त्याच्या सातत्यावर होत नाही. पुढील वैशिष्ट्य कंत्राटी हक्क. एक कंपनी आपल्या सदस्यांपेक्षा वेगळी कायदेशीर संस्था असल्याने
स्वतःच्या नावाने व्यवसायाच्या संचालनासाठी करार करू शकते. भागधारक त्याच्या कंपनीने केलेला करार लागू करू शकत नाही. तो कोणताही कराराचा पक्ष नाही किंवा त्याद्वारे मिळवलेल्या लाभास पात्र नाही, कारण कंपनी त्याच्या भागधारकांसाठी विश्वस्त नाही. पुढील वैशिष्ट्य, कारवाईची मर्यादा. एखादी कंपनी आपल्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये नमूद केलेल्या शक्तीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कंपनीचे मेमोरंडम असोसिएशन शक्तींचे नियमन करते आणि कंपनीच्या मालमत्ता निश्चित करते. तसेच कंपनीची संपूर्ण रचना ज्यावर आधारित असते ती इमारत प्रदान करते. कंपनीच्या कृती आणि वस्तू याच्या मेमोरंडम असोसिएशनच्या कार्यक्षेत्रात मर्यादित असतात. पुढील वैशिष्ट्य, स्वतंत्र व्यवस्थापन. आधीच नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना कंपनीच्या व्यवस्थापनावर ओझे न पडता नफा मिळविता येतो. त्यांच्या कार्यावर त्यांचे प्रभावी आणि अंतरंग नियंत्रण नाही आणि ते त्याच्या संचालक मंडळाचे संचालक म्हणून त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांद्वारे कॉर्पोरेट कार्य करण्यासाठी निवडतात. दुसऱ्या शब्दात, कंपनीचे प्रशासन आणि व्यवस्थापन त्याच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांकडून केले जाते. पुढील वैशिष्ट्ये, नफ्याची स्वयंसेवी संस्था. कंपनी म्हणजे नफ्यासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था असते. काही नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कामकाज केले जाते आणि जे काही नफा मिळवला जातो तो भागधारकांमध्ये विभागला जातो किंवा कंपनीच्या भावी विस्तारासाठी वाचविला जातो. व शेवटचे वैशिष्ट्य, अस्तित्वाची समाप्ती. एक कंपनी एक कृत्रिम न्यायालयीन व्यक्ती आहे. नैसर्गिक मृत्यूसारखे तिचे अस्तित्व संपत नाही. कंपनी कायद्याद्वारे तयार केलेली असते, आयुष्यभर कायद्यानुसार कार्य करते आणि शेवटी कायद्याद्वारेच प्रभावित होते. सामान्यतः कंपनीचे अस्तित्व कायदेशीर मार्गानेच संपुष्टात येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक अभ्यासलेला आहे. त्याचप्रमाणे कंपनी म्हणजे काय, कंपनीचा अर्थ आणि कंपनीच्या विविध व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच कंपनीच्या विविध वैशिष्ट्यांचाही आज आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.